खरंच. माई हे बघा, तुमचं नाव खराब होईल, तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं आम्ही कधीच वागणार नाही. आमच्या मनात पण असा कधी विचार येणार नाही. माई ते प्रेसवाल्याने आमचं एवढं नाव खराब केलंय ना, पण आज वैद्यने आम्हाला तिकडे जायला सांगितलं आणि ती अगदी निर्मळ मनानं. आणि तुम्ही बघताय आज व्हिडिओ. माई तुम्हाला सांगू का, लोकांना ना आम्ही त्यांच्या सोबत असणं ना लई छान वाटतंय माहिती काय. कार्यक्रम कोलतेचा आणि बातम्या तुमच्या. सुनबाई आणि तेज प्रताप, तुम्ही पण राजकारणातला र काय राजकारणातलं र पण कळत नव्हता ना, तेव्हापासून आम्ही राजकारण करतोय. स्वतःच्या कार्यक्रमात इतरांचं कौतुक का होतंय आणि त्याला सारखं सारखं का पुढे केलं जातंय याची कारण सांगून पण तुम्हाला कळणार नाही. अख्ख्या जगासमोर ससा म्हणून वावरतोय हा कोलते. हा ससा मुंबईला गेला की गिधाड बनून आमच्या माघारी आमची कशी पाठ सोलतोय आणि आमच्यावर कसे कसे वार करतोय आणि आम्हाला कसं खाली पडायला बघतोय हे तुम्हाला सोडा, नाही कळणार तुम्हाला. काय एवढं महत्वाचं आम्ही तुमच्याशी बोलून आमचं महत्वाचा वेळ वाया घालवतोय हेच कळत नाही आम्हाला. चालू दे तेज प्रताप, चालू दे तुमचं. तसंही कुणाला ऐकताय तुम्ही, बायकोचे बैल झाले तुम्ही. माई मी काहीही करायला गेले तरी उलटच कसं होतं आणि ह्या पॉलिटिशियन करताना मला काहीच कळत नाही. असू द्या हो. हे बघा, तुमच्या माझ्या मनात असं वाईट काही नव्हतं ना, मग कशाला एवढा विचार करताय. सोडून द्या तो. आणि कितीही नेते एका पक्षातले असले ना तरी काहीतरी असतंच त्यांचं, त्यामुळे माई चिडल्या, बाकी काही नाही. तुम्हाला एक आयडिया देऊ काय? आज माईंचा इव्हेंट आहे हळदी कुंकवाचा. तुम्ही तिकडे जा आणि त्यांना खुश करा. म्हणजे असं काहीतरी करा की तिथे आलेल्या बायका इम्प्रेस होतील आणि माईंची वाह करतील. सासूबाई बोलवलं का? ते किचन मध्ये काम करत होते ना, ते टाकून आले बघा. लई मोठं काम करत नव्हतीस, माहितीये मला. बरं ऐक, उद्या आपल्याकडे संक्रांतीचा हळदी कुंकू आहे ना? हो आजे. ए तू कशाला मधी मधी बोलतीस ग? मी तिच्या संग बोलते ना. वैदेही बरोबर राहून तुला सुद्धा सवय झालीये मध्ये मध्ये बोलायची. अच्छा, असू द्या सासूबाई, बोला ना तुम्ही. हा, मी तेच म्हणणार होती. आता कसा पुढाकार घेऊन बोलतीस ना, तसंच उद्या कार्यक्रमात नीट लक्ष ठेव. मक्तेदारांचा कार्यक्रम आहे, दणक्यात आणि बैजवर झालाच पाहिजे. वय नाहीतर साडी घालून नुसतीच मिरवत बसशील. नाही सासूबाई, मी ठेवते लक्ष. शेवटी हा कार्यक्रम मक्तेदारांच्या नावावर होणार आहे आणि तुझ्यापेक्षा मक्तेदारांचं नाव लई मोठं आहे, कळतंय का? हो सासूबाई, मी बघते. आजी, तुम्हाला बोलवलं का? काय महत्वाचं काम होतं का? अगं किती मोठ्याने बोलतेस. काय? कानातलं काढ.
एवढ्या मोठ्यानं बोलतीस, अख्ख्या रामावतीला ऐकायला जाईल की मी तुला बोलावलं ते. सॉरी हा, ते गाणे ऐकत ऐकत आले ना. अशानं बैरी होशील एखाद दिवशी. बरं ऐक, मी तुझ्यासाठी माईकडे एक सोन्याची माळ दिली होती. दिली ना व तिने तुला? अगं दिली की, हे बघ तीच घालून मिरवते बघ. आवडली ना व तुला? आवडली का? अगं लय आवडली. आजी थँक्यू बर का. थँक्यू थँक्यू थँक्यू. आजी अगं तू माझी आवडती आजी आहे, मग तू दिलेला दागिना नाही आवडणार का? आणि आजी मला माहितीये मी का नाही तुझी सगळ्यात आवडती नाते, म्हणून तू मला सगळ्यात भारी दागिना दिलाय. चल, प्रिया पण माझी लाडकीच आहे. हा, पण तू जरा जास्त लाडकी आहे. म्हातारी बघावं तेव्हा माझा पान उतारा करते, काही कारण नसताना बोलत राहते. मी काही चघोडं मारले देवच जाणे. पुष्पे, अगे पुष्पे, हा तू पण बहिरी झाली का? हा, काय झालं सासूबाई? त्या वैद्यला मगापासून बोलावलं होतं. कुठे गेली ती? बघ जरा. जाते, थांब आजी मी बोलवते. बस ग, इकडे येऊन फक्त हमालेच कर तू. याला फोन कर, तिला निरोप दे. गप जा. आली. आजी तुम्ही बोलवलत ना मला? तुला बोलवून जमाना झाला. पुष्पे, ती साडी आणि हलव्याचे दागिने दे तिला. हा. अगं दे ना तिला, दे. घालशील ना व? नाही, तू लई गोरी गोमटी हाय, पण आपल्याकडे हीच परंपरा आहे काळी साडी देण्याची.